ही कविता इयत्ता 8वी मधल्या 13 पानावर इंग्रजीच्या पुस्तकात दिली. आज आपण काय करायचं, या इंग्रजीमध्ये दिलेल्या निसर्गाबद्दलच्या काही भावना या कवितेतून व्यक्त केलेल्या आहेत ते आपल्याला पाहिजे. या कवितेचं नावच आहे ट्रीज आर द काइंडेस्ट. ट्रीज आर द काइंडेस्ट. आता हे जे ट्रीज आर द काइंडेस्ट दिले की नाही, हेच बघायचं. आता ट्रीज झाड, आर, बरं का, आर, हे आर आहे का इथे, हे आर आहेत. आपण असा आरचा अर्थ काढतो, पण इथं असतात, असतात घ्यायचं. द काइंडेस्ट, द काइंड म्हणजे दयाळू. आणि हे जे EST लावलंय ते सुपरलेटिव्ह, म्हणजे त्याच्या पूर्ण नाहीच काही. तसं आपण कम्पॅरेटिव्ह करतो की नाही, कम्पॅरेटिव्ह म्हणजे काय, त्याच्यापेक्षा त्यानं मोठं, त्याच्यापेक्षा त्यानं मोठं म्हणतो आपण. आणि पॉझिटिव्ह म्हणजे कशी, पॉझिटिव्ह म्हणजे हां तुझ्यावरच माझं आहे बघ, तुझ्यासारखंच माझं आहे, तुझ्यासारखाच माझा अभ्यास आहे, तुझ्या एवढीच उंची आहे, असं जे म्हणतो ही झाली पॉझिटिव्ह. त्याच्यानंतरची दुसरी डिग्री येते एकमेकाची तुलना. त्याच्यापेक्षा त्यानं उंच आहे, त्याच्यापेक्षा त्यानं हुशार आहे, त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा तू हुशार आहे, हे शब्द बोलले जातात. आता इथं सगळ्यात शेवटी आमच्या वर्गामध्ये सगळ्यात मोठा मुलगा हा या नावाचा आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं कोणीच नाही. तसं इथं काइंडेस्ट वापरलं आहे. काइंडेस्ट थिंग्स आय नो. हे जे नो आहे की नाही, बऱ्याच वेळा, आता खरं हे सांगायला नाही पाहिजे पण मी सांगतो, तर नो हे मूळ क्रियापद आहे. पण काही मुलांना त्याचा उच्चार शिक्षकाने न शिकवल्यामुळे KNOWचा उच्चार काय करतात मुलं, क म्हणतात, मध्ये कुनो, काय म्हणतात, कुनो म्हणतात. मग कुनो म्हणायचं का, नो म्हणायचं. हे जे के असतं इंग्रजीमध्ये वाचताना काही शब्दाला सायलेंट ठेवलं जातं. याही शब्दामध्ये के सायलेंट ठेवून नो असं म्हणायचं. आता ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. झाडं सर्वात जास्त दयाळू असतात. दयाळू असणारा घटक आहे मी जाणतो, मी ओळखतो. हे कोण बोलत आहे, हे कवी बोलत आहेत. आता आपल्याला त्याच्या पुढची ओळ, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. ती पहिलीच ओळ धड्याच्या ओळीची, ती पहिल्या ओळीत दाखवली आहे. ह्याचा काही अर्थ वेगळा सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर येते पुढची ओळ. आता आय डू नॉट, सॉरी, दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. आता इथं आपण काय करतोय, इथं हे नकारार्थी वाक्य घेतले आणि ह्याच्यामध्ये काय केलं, हे दे लिहिले. दे काय आहे इथं करता. आता नकारार्थी करताना काय केलंय, हे मूळ क्रियापद आहे ना, हे मूळ क्रियापद आहे. हार्म म्हणजे काय, त्रास देणे, हार्म म्हणजे यातना देणे, तकलीफ देणे वगैरे. आता इथं दे नंतर नकारार्थी केले, दे डू नॉट हार्म, ते त्रास देत नाहीत. दे म्हणजे कोण, दे म्हणजे कोण, हे नाव आहे का. आता इथं आपण ह्या कवितेमध्ये काय करायचं, शब्दाच्या जाती सुद्धा ओळखायच्या, शब्दाच्या जाती देखील शोधायच्या. आणि ते खरं तर शब्दाच्या जातीमध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळे शब्द आहेत. यांना सगळ्या मिसळून जे बोललं जाते तीच भाषा म्हणायचं. मराठीत बोलतो आपण, इंग्लिशमध्ये काय आहे हे तपासायचं आणि जाणून घ्यायचं. इथं काय केलं, ट्रीज, हे ट्रीज काय आहे, नाम आहे ना, काय का नाम, नाव म्हणजे कुठल्या वस्तूचं नाव म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, नाव म्हणतो. कुठल्या पदार्थाचं नाव त्याला नाम म्हणतो, हे ना. मग हे ट्रीज काय आहेत, वनस्पती आहेत, त्यांचं नाव आहे ना. त्याच्या या नावाच्या ऐवजी इथं काय वापरलं शब्द, दे हे सर्वनाम वापरले. म्हणजे नाम आणि सर्वनाम आपण इथं बघितलं. त्याच्यानंतर इथं काय येते, इथे येते हेल्प, हे मूळ क्रियापद हार्म. आलं का इथं, हार्म म्हणजे काय, त्रास देणे. पुन्हा त्रास देत नाहीत, दे डू नॉट हार्म, त्रास देत नाहीत. दे सिम्पली ग्रो, हे मूळ क्रियापद. ग्रो म्हणजे काय, वाढणे. ते केवळ वाढतात. परत का नाही, झाडाचं पान तोडलं, झाडाचं फळ तोडलं,
कधीही त्यांनी तक्रार केली आहे? काहीच नाही. ते फक्त आणि फक्त वाढतात. वाढतात म्हणजे काय? त्यांची वाढ होते. लक्षात तुझ्या आता आता पुढची वळ. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. वाक्यामध्ये खूप मजेदार शब्द आपण आता निसर्ग समोर आणायचा. काय आणायचा? निसर्ग समोर आणायचा. आणि मग झाडाचं वैशिष्ट्य, झाडाचे गुणधर्म काय असतात, ते कसे असतात, त्याचं विश्लेषण कवीनं एका ओळीमध्ये दिले. अँड आणि म्हणजे काय? आणि स्प्रेड पसरवतात, पसरवणे. स्प्रेड म्हणजे पसरणे. मी असं काय केलं, तिथं दरवाजासमोर वाळू ठेवली होती. वाळू होती उगत थोडी, 1 मुठभर 2 मुठभर वाळू होती. आणि मी येता वर बघून चालत असताना माझी बुटाची लात त्या वाळूला लागली आणि वाळू स्प्रेड झाली, पसरली. आहे का? तसं हे स्प्रेड करतात. स्प्रेड, दे स्प्रेड अँड स्प्रेड. आता ही दे आहे की नाही? इथं वापरलं का? दे इथं. हे दे इथं वापरलंय करता सर्वनाम म्हणून. ह्या खालच्या वाक्यात वापरले बरं का. खालच्या वाक्यात वापरलं नाही. इथून एक ओळी ही इथपर्यंत वाक्य एकच आहे. हे इथून सुरू होत आहे, हे इथून सुरू होत आहे, इथपर्यंत सुरू झालं, संपलं इथं असं समजायचं. आता संपलं ह्याचं कारण काय माहिती आहे का? अँड नंतर काय केले? स्प्रेड वापरलं इथं. म्हणजे 2 वाक्याला कशाने जोडले? अँड जोडले. पण ही कविता आहे, कवितेमध्ये काही हे नियम लागू होत नाही. स्प्रेड पसरवतात. अ शेड सावली, फॉर करिता. हे काय आहे? प्रिपोजिशन. हे प्रिपोजिशन काय सांगते? की एखाद्या कर्त्याची क्रिया करण्याची दिशा कोण सांगते? प्रिपोजिशन सांगते. फॉर स्लीपी काऊज. झोपलेल्या गायींना सावली पसरवण्याचं काम कोण करते? झाड करतात. हे की नाही? मग झाडाखाली गायी झोपतात. मग आता झाड आहे, झाडाखाली गायी आल्या, निसर्गातल्या 2 गोष्टी आपल्यासमोर आल्या. आहे की नाही? मग आता पुढे काय म्हणते ना, कवी काय म्हणतो? अँड गॅदर बर्ड्स अमाउंग दिअर बस. आता एक शब्द लक्षात ठेव बरं का. मोठे शब्द असतात, कळत नाही. अँड गॅदर इथे क्रियापद बरं का. हे कसे क्रियापद बघा. इथे हाम क्रियापद झाले, स्प्रेड क्रियापद आहे, गॅदर म्हणजे काय? एका जागी येणे. अँड गॅदर म्हणजे काय? 2ला सांगितलं त्यानं. झोपलेल्या गायींना सावली पसरवते. आणि त्याच्यानंतर गॅदर पक्षी म्हणजे एका जागी असलेले, एकत्रित जमलेल्या पक्ष्यांना. जे पक्षी कुठे बसतात? अमाउंग दिअर त्यांच्या बब्स म्हणजे काय? BOUGS. बब म्हणजे काय? फांद्या. आता तू म्हणजे मग फांद्यात बसले म्हणते ना. आपण काय म्हणतो? फांद्यात बसले असं म्हणतो आपण. आता फांद्यात म्हणजे तिथे इन वापरलं पाहिजे. इन. पण इथे इन का वापरलं नाही? इन हे प्रिपोजिशन न वापरता अमाउंग हे क्रियापद का वापरलं? त्याचं एकमेव कारण म्हणजे काय माहिती आहे का? एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूमध्ये लपून बसते आणि दोन्हीही वेगळ्या असतात. समजलं का? आता इथं पक्षी आहे. पक्षी कुठं बसले? फांद्यात बसले. फांद्या आणि पक्षी दोघं सारखेच आहेत का? नाही आहे. मग जर आपण पक्ष्यामध्येच बसलं म्हणलं असतो तर ते इन म्हणलं असतं. ज्या वेगळ्या गोष्टीमध्ये, अनेक गोष्टीमध्ये एखादी गोष्ट मी दिसते, लपते, म्हणजे पानामध्ये पक्षी, फांद्यामध्ये पक्षी, जास्त फांद्यामध्ये जास्त पानामध्ये पक्षी, आजूबाजूला जास्त आणि हे एकटेच, हे दाखवायचं असते. त्यावेळेला अमाउंग हे प्रिपोजिशन वापरलं जाते. तसं इथं वापरले आहे. आता एक पुढची वळ बघायची होते. दे गिव्ह अस फ्रूट. याचा काय अर्थ सांगायची गरज नाही. अँड ल्यूज अबाव. दे म्हणजे कोण? झाड. दे म्हणजे झाड देतात. इथं देतात शब्द घेस बरं का. देण्याची क्रिया बंद पडते का? तर रोज क्रिया चालू असते देण्याची. झाडं, पानं, फळं, फुलं देतातच. असं नाही की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे पानं देत होते, आता द्यायचं बंद केले. किंवा आधी मानव होता, वानरशाप आहे ना, वानरासारखं माकडासारखं तोंड होतं, त्यावेळेला झाडं होतेच.
त्यावेळेला झाडं पानं देत होते, फळं देत होते. मध्ये कुठे बंद झालं का प्रक्रिया? कुठेही बंद झाली नाही. मग इथं देतात म्हणायचे शब्द इथं. अँड ल्यूज अबाउट, पानं. ल्यूज म्हणजे काय? पानं. आता हे जे दिले की नाही, हे ल्यूज दिले का? ह्या ल्यूजला कधी कधी हेल्पिंग व्हर्ब, सॉरी, मूळ क्रियापद सुद्धा म्हणतात. ल्यूज म्हणजे काय? सोडून जाणे. आता इथं अनेक वचनी दिले, येस प्रत्यय लावले की नाही, मग अनेक वचनी झालं का? ती नाही. येस प्रत्यय लावले अनेक वचनी झालं का नाही? अनेक वचनी झालं, ते लक्षात ठेवायचं. इथं ल्यूज जे म्हणलंय ते क्रियापद नाही. ल्यूज म्हणजे सोडून जाणे. इथं हे नाम झाले. म्हणून पक्का गोंधळ काय होतो? काही शब्द नाम होतात, काही शब्द क्रियापद होतात. ते कसे होतात? तिथल्या शब्दातल्या संदर्भाला बघूनच आपण करायचं. त्याची जागा कोणती आहे ते बघायचं. एका शब्दाचा इंग्लिशमध्ये एकच अर्थ होतो असं नाही. त्याची जागा बदलली की त्याला काय होते? त्याचा अर्थ बदलतो. बऱ्याच वेळेला आपल्याला कुणीतरी शहाणा आहेस असा शब्द बोलला, है की नाही? शहाणा आहेस असा शब्द जर बोलला तर त्याचे अर्थ खूप निघतात. शहाणा एकच शब्द आहे, शहाणा. शहाणा आहेस रे तू, लय शहाण्यावर तुम्ही. शहाणा आहेस का बाळ? बाळ तू शहाणा आहेस बरं का, तुझ्यामुळे हे काम झालं. आता हे शहाणा मी 3दा बोलतोय आणि 3ही बोलण्यातून वेगवेगळा अर्थ निघतोय. शब्द एकच आहे पण बोलणं माझं वेगळ्या प्रकारचं आहे. त्याच्यामुळं काय होतं? ल्यूज तसंच समजून घ्यायचं. आता ल्यूज जर क्रियापद झालं तर सोडून जाणे होते, आणि ल्यूज जर नाम झालं तर ती पाने होते. ते नुसतं फळं देतात, पानं सुद्धा देतात, जवळजवळ पानं देतात. अँड वूड, लाकूड. वूड कशाला? टू मेक हाऊसेस. टू मेक हाऊसेस. लाकडाचे घरं तयार करायसाठी लाकूड देतात. झाडं लाकूड देतात. अँड आता पुढे एक शब्द दिले ते अँड ल्यूज. ल्यूज टू बर्न. ल्यूज टू बर्न. ल्यूज टू बर्न बघितलं ते काय होते? ल्यूज टू बर्न. आता इथे ल्यूज, इथं काय झालं बघा? ल्यूज पाने, इथे ल्यूज झालं. पाने देतात जाळण्यासाठी. कोणता सण आहे? हॉलवेन. हॉलवेन नावाच्या सणाला पानं देतात जाळण्यासाठी. हे कोण देते? झाड, ट्रीज, आहे की नाही? म्हणून झाडं हे काइंडेस्ट असतात, तक्रार कधीही करत नाहीत. आतापर्यंत बरीच झाडं तोडली गेली पण झाडांना तक्रार केली का? पण आपल्याला मात्र आत्ता त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. अँड द न्यू, आता बघायचं, अँड द स्प्रिंग न्यू. स्प्रिंग. आता हे स्प्रिंग जे दिले का नाही, त्या स्प्रिंगला काय म्हणायचं? तुमचं स्प्रिंग वेगळं, पेनमधलं स्प्रिंग असेल, त्या सोफ्यामधलं स्प्रिंग असेल, अजून कुठलं स्प्रिंग असेल. हे स्प्रिंग इथं लागू होत नाही. इथं या स्प्रिंगचा अर्थ मी तुम्हाला अगोदर सांगितले की एका शब्दाचा अर्थ संदर्भानुसार वेगवेगळा होतो. हे स्प्रिंग म्हणजे काय? वसंत ऋतू. कोणता ऋतू? वसंत ऋतू. स्प्रिंग न्यू बर्ड ऑफ ग्रीन म्हणजे हिरवा चिखल देते. हिरवा चिखल देते म्हणजे हिरवे पानं दिसतात. म्हणजे ऋतू आल्यानंतर हिरवा बर्ड. आता इथं बर्ड म्हणजे काय? खरं तर बर्ड म्हणजे कळ्या हिरव्या, बरं का? वसंत ऋतूमध्ये हिरव्या कळ्या देतात. झाडाचं काय काय काम आहे? हे जे हॉलविन आहे त्यावेळेला पानं जळायला देते, घर बांधण्यासाठी लाकूड देते, आणि वसंत ऋतूमध्ये त्याने काय करते? हिरव्या कळ्या देखील देते. समजलं? आता दे आर द फर्स्ट व्हेन डेज बिगन. इथे मी डेज वापरले बरं का, डेज वापरले. आता इथं थोडक्यात लक्षात घेण्यासाठी एक मस्त अशी ओळ आहे. इथं मी थोडंसं काय करतो, हे तुम्हाला समजावं म्हणून मी काय करतो, ह्याच्याकडे जाता. इथं दे, हे दे आहे की THEY. दे इथं कशासाठी आले? दे हे सर्वनाम आले. ते सर्वनाम कोणत्या नामासाठी आले? तर झाड, ट्रीसाठी आले. आर द फर्स्ट. ते आर द फर्स्ट, ते पहिले आहेत, ते पहिले असतात. व्हेन, जेव्हा. इथे काय होते व्हेनचा अर्थ? जेव्हा.
डेज बिगन, दिवसाची सुरुवात होते तेव्हा ते पहिले असे असतात की ते काय करतात, टू टच स्पर्श करतात, टू टच स्पर्श करतात, टू टच म्हणजे काय, स्पर्श करतात. अँड द बीम्स किरण, बीम्स म्हणजे काय, किरण. कोणाची किरण, ऑफ मॉर्निंग सन, सकाळच्या उगवत्या सूर्याचे किरण आहेत जे पहिल्यांदा स्पर्श करणारे कोण आहेत, झाड आहेत. दुसरं कोणी करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. तुम्ही म्हणता डोंगर, डोंगरावर झाड आहे, उंच डोंगरावर एक झाड आहे, मग डोंगर पहिल्यांदा टच करते सूर्याचे किरण का झाड करते, झाडच करतात. ठीक आहे, त्याचा अर्थ असा होते. आता इथं पुढे म्हणते दे आर द लास्ट, आणि ते शेवट सुद्धा आहेत जे टिकवून ठेवतात, लाईट टिकवून ठेवतात. लाईट म्हणजे कोणती, आपली इथले बल्बाची, चिमण्याची, ह्याची नाही, दिवसाचा उजेड सुद्धा ते काय करतात, टिकवून ठेवतात. व्हॅन, जेव्हा इव्हिनिंग चेंजेस इंटू नाईट, इव्हिनिंग चेंजेस इंटू नाईट, इव्हिनिंग संध्याकाळ ज्यावेळेस बदलते, कशामध्ये बदलते तर रात्रीमध्ये बदलते, तेव्हा तो वृक्ष, ते वृक्ष उजेड सांभाळून ठेवतात, पकडून ठेवतात. अँड व्हॅन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय, आभाळात जेव्हा सूर्यच म्हणतो याला, मून म्हणजे सूर्य का, हां, मून म्हणजे चंद्र, हां, मून म्हणजे चंद्र ज्यावेळेस उगवतो, येतो, काय होतं तर चंद्र ज्यावेळेस येतो आकाशामध्ये त्यावेळेस दे हम अ ड्राझरी लुलाबाय. आता हे जे दिले, काय दिले की आपल्याला ज्या काही गोष्टी सांगायच्यात त्या गोष्टी सांगताना, म्हणजे आता इथं खरं काय होतं माहिती का, एक हे जे लुलाबाई दिले की नाही, इथे दिले अंगाई गीत, माहिती आहे का तुला, अंगाई गीत म्हणजे आता आपण कुठं ऐकायचं अंगाई गीत, आता अंगाई गीत आपण ऐकतो, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, निंबोणीच्या झाडामागे, या सगळ्या संकल्पना आपण समजून घ्यायच्या. म्हणजे जेव्हा चंद्र उगवतो, कुठं उगवतो, आकाशात उगवतो. कधी उगवतो, दिवसा उगवतो का रात्री उगवतो, ज्या वेळेला उगवतो त्यावेळेला, आता रात्र संध्याकाळ दिवसा चंद्र केव्हा उगवतो हे काही विचार करत बसायची गरज नाही, कारण माहिती आहे आपल्याला, त्याच्यावर चर्चा करणं म्हणजे सामान्य माणसाने चर्चा केल्यासारखं होते. परंतु आपल्याला यातले जे साहित्यिक शब्द आहेत, इंग्लिशमधले नवे शब्द आहेत, ते आपल्याला शोधून काढायचे, ते घ्यायचे आपल्याला. दे हम, आता HUM हम, आपण काय म्हणणार, हुम म्हणणार त्याला, आपली सवय तशी हुम म्हणायची, हे हुम, पण तिथं हम होते. हम म्हणजे काय, गुणगुणणे, हुम म्हणजे काय, गुणगुणणे. ड्रॉझरी झोप येण्यासारखं, ड्रॉझरी म्हणजे काय, झोप येण्यासारखं. एखादं बाळ जर झोपत नसेल तर आई त्याला गाणं म्हणते, खूप चांगलं गाणं म्हणते, तिचा आवाज चांगला नसेल तर असं काहीतरी शब्द गुणगुणते, त्या गुणगुणण्याच्या आवाजामध्येच बाळाला झोप लागते, ठीक आहे, त्याला म्हणायचं अंगाई गीत. तसंच अंगाई गीत कोण गाते तर आपले झाडं गातात. कसं गातात, त्याला काय आवाज आहे का, ज्यावेळेस वारं येते त्या पानामधून, त्या फांदीमधून ज्यावेळेस फिरते त्यावेळेला जो आवाज येतो, सुई आवाज येतो, गुई आवाज येतो ना, त्यालाच काय म्हणायचं, त्याला म्हणायचं लुलाबाय म्हणायचं. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो, ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो, ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो. आता इथे दिले हे दे हम, लॉंग ॲगो जास्त काळ झोपलेली मुलं,
ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. मला माहिती आहे, मी जाणतो की झाडं हे दयाळू असतात, सगळ्यात जास्त दयाळू असतात. या कवितेमध्ये हॅरी बेन याने सांगितले की झाडं आपल्यापेक्षा दयाळू असतात. ते कसे असतात, कोणत्या रूपानं असतात हे सांगितले. कसं सांगितले की आता सांगितलं कसं माहिती आहे का, फक्त ते वाढतात, कसलीच तक्रार करत नाहीत, पसरतात, गाईला सावली देतात, त्रास देत नाहीत कुठंच. त्यांची किरणं कोण घेते पहिल्यांदा, सूर्याची किरणं पहिल्यांदा कोण घेते, झाडं घेतात. ते अशा पद्धतीने या कवितेमध्ये एवढं सांगितलंय की निसर्ग प्रेम कसं असतं ते आपण समजून घेतलो. या पुढील भाग आपण पुढच्या कवितेत